इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह स्वित्झर्लंडमधील दावोस इथे जाणार आहेत। हा 8 दिवसांचा दौरा असणार आहे। या परिषदेत महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याच्या हेतूनं आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। दावोस इथे 17 ते 24 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील राज्यातील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, नेमका काय आहे हा दौरा? निश्चितच कृपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एकंदरीत महापालिका निवडणुकांतील विजयाचा जल्लोष केला आणि आज दुपारी कॅबिनेट बैठकीनंतर ते सायंकाळी उशिरा दावोस दौऱ्यासाठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील। 8 दिवसांचा हा दौरा असेल। विशेष करून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न या दौऱ्यामध्ये दिसून येत असतो। गेल्या वर्षी देखील एक रेकॉर्ड ब्रेक आणि ऐतिहासिक गुंतवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये आणलेली होती। विशेष करून या भारतासहित आणि महाराष्ट्रासहित जगभरातील जे वेगवेगळे गुंतवणूकदार असतात ते या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये एकत्र येत असतात आणि चांगले ऑफर कुठला स्टेट देत आहे त्या स्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस असतो आणि म्हणूनच जर आपण पाहिलं असेल तर आज हा दौरा आहे तो विशेष करून महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये जो नक्षलग्रस्त एरिया होता तो पूर्णपणे नष्ट करून आता तो विकासाचा एक स्टील हब म्हणून फडणवीस यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे ती दावोस दौऱ्यामध्ये मिळालेली होती। आणि अशाच प्रकारे आता मराठवाडा आणि विदर्भातील जे वेगवेगळे मागे राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्यासाठी देखील या दौऱ्यामध्ये आता नेमकं काय पॅकेज घेऊन फडणवीस येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।